तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. आम्ही नेमकं आलतो कॉलेजवरून पेपर देऊन आणि आम्हाला दिसलं हे दिल्ली गेटपाशी. आम्ही थांबून बघितलं काय चाललं आहे नेमकं, नाही का. आम्ही बघितलं काहीतरी कशाची तरी स्पर्धा चालू होत्या आणि ढोल ताशा वाजत होता. त्यांना आणलेलं मस्त रथामध्ये, नाही का, क्वालिटी विषय एकदम रथात. तर कंटिन्यू गाईज. आम्हाला लागलेली भूक, आम्हाला जायचं होतं लवकरात लवकर मेसला. हे किशा बघा कसं चालतंय. यांचा विषय वेगळा चालू होता काहीतरी. रथामध्ये आले होते एकदम क्वालिटीमध्ये. तर फायनली आम्ही आलो होतो मेसला आणि आल्या मेसला आल्या किशाने केली मॅच चालू. मॅच बघायचा लय शॉक, पण आपल्याला क्रिकेटमधलं तर काही कळत नाही. आणि हे अनिकेत एक घास खाणार, मोबाईलकडे डोकणार. आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही आलो खाली. मेसच्या खाली आल्यानंतर ह्यांचं चालू होतं फोटोशूट. त्यांना थोडं तिथं ज्ञान पाजळून मीच निघालो पुढे. पेपर आहेत म्हणलं, अभ्यास करा जरा. आणि पुढं आलो ना, इथं भेटली ही गँग. ही मोक्कार गँग आहे, नुसता टाइमपास करायचा. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि 6 वाजता मला ओमे म्हणला चल आपल्याला जायचंय. मी पण मोक्कार माणूस, शर्ट टाकलं अंगात की लगेच निघालो. त्याला विचारलं कुठं जायचंय, ते म्हणला चल तुला काय करायचं, चल बाबा. आम्ही आलो पुढं आणि इथं भेटलं ट्रॅफिक. 2 व्हीलरला बिवलं ट्रॅफिक. नगर आहे आपलं, ट्रॅक्टर बिक्टर एकदम क्वालिटी विषय. आपलं नगर काही साधं आहे काय, एकदम क्वालिटी विषय. मोक्कार माणसं आहेत आपल्या नगरमध्ये. एवढ्या ट्रॅफिकमधून बी आपला माणूस काही हादरला नाही, एकदम रायडरवाणी गाडी काढत होता. रायडर आहे आपला ओमे. आणि फायनली गाईज आपण आलेलो आहे मारुती सुझुकीच्या शोरूमला. आणि इथं आल्यानंतर ओमे आपल्याला म्हणला की आपल्याला घ्यायची गाडी. आणि आम्ही आतमध्ये आल्यानंतर त्यांचे फुल AC BC चालू एकदम क्वालिटी विषय. आणि आम्ही आत फिरलो आणि इथं गर्दी होती. म्हणलं चल गाड्या बघू. गाड्या बघत बसलो आणि नंतर त्यांचे आले सर काय आम्हाला सापडले नव्हते आधी. आणि सर आल्यानंतर आम्ही मस्त खुर्चीवर बसलो, टेबल. आणि त्यांची चालू होती एकदम चर्चा की कितीपर्यंत बसन गाडी काय. आणि माझा चालू होता ब्लॉग शूट करायचा. त्यांना कोटेशन काढायला काही डॉक्युमेंट्स काय लागत होते ते सर्व ते बघत होता ओम्या, नाही का. आणि माझं चाललेलं ब्लॉग शूट करायचं. आणि आमची झाली त्यांच्यावर चर्चा. त्यांच्यावर बसून बोर झालो आम्ही, ते पण बोर झाले, नाही का. आणि झाल्यानंतर आम्ही घेतलं कोटेशन. ओम्याला म्हणलं चल आता. ओम्याने घेतली गाडी चावी, कोटेशन. आलो बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला लागायला लागलं गार लागायला लागल्यानंतर ओम्याला म्हणलं चल आता लय गार लागायला लागले, आपली धन्नो काढ आणि चल. आणि आपला ओम्या बी तिकडं मोबाईलमध्ये बिझी होता. आणि हे आपलं नगरचं शोरूम मारुती सुझुकीचं. आणि आम्ही निघालो पार्किंगकडे, कारण आपली धन्नो तिकडं पार्क होती. आणि तिथून निघाल्यानंतर आमचं मोक्कार गाडीवरती गार लागत होतं. मोक्कार टाइमपास करत आम्ही निघालेलो. ओमे बघा काय म्हणतोय. आणि आम्ही आलो मेडिकलमधून घेतलं एक मॉइश्चरायझर आणि एक पट्टी, कारण आमच्या मेंबरला लागलेलं थोडंसं. आणि तिथून घेतल्यानंतर आमची धन्नो उपास होती. चावी सापडत नव्हती. ओमे बसला गाडीवरती, चावी दिली त्याला, चालू केली, निघालो आम्ही. ना आम्ही नेमकं आता आमच्या रूमपाशी आलो होतो.
आणि ही तर रूम पशी आल्यानंतर एकदम ओम्याने आपल्या स्टंट मारला, डायरेक्ट गाडी वरती. आणि हिथं आल्यानंतर बघितलं ही मोक्कार माणसं इथंच बसलेली होती. ह्यांना काय कामं नसतात, मोक्कार पोर येते इथं, कधी बघितलं की इथंच बसलेले असतात. आणि आम्ही आलो आता दिल्ली गेटला, कारण आम्हाला झालं तर बोर रूमवर बसून. जेवण करून आलो आम्ही दिल्ली गेटला. वातावरण बघितलं दिल्ली गेटचं, नगरची शान म्हणजे दिल्ली गेट. इथलं वातावरण बघून काही रूमवर जायची इच्छाच व्हायला. आणि इथं बघितली ही पोर, मोक्कार पोर, ही बघा. तर गाईज मी चाललेलो आहे आता रूमला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.